नमस्कार, प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्वात सोपी शेवयांची खीर। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध उकळत ठेवलेलं आहे आणि ओलवलेल्या गव्हाच्या घरगुती शेवया अर्धी वाटी घेतलेल्या आहे आणि या शेवया हातांनीच थोड्या बारीक करून घ्यायच्या आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। या तुपावर काजू, बदाम आणि पिस्ता घालून छान सोनेरी परतून घ्यायचं आहे। याच कढईमध्ये शेवई सुद्धा भाजून घ्यायची आहे। शेवई खमंग भाजून घ्यायची। शेवई छान भाजून झाली की यामध्ये आपण उकळत ठेवलेलं अर्धा लिटर दूध घालायचं आहे। दूध घालून झालं की याला उकळी येऊ द्यायची। 2 मिनिटांसाठी शेवई छान शिजवून घ्यायची आहे। शेवई छान शिजली की यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची आहे। मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर घालून झाली की छान मिक्स करायचं। पुन्हा याला एक उकळी काढून घ्यायची। छान उकळी आलेली आहे। आपली खीर शिजलेली आहे। यामध्ये आता सर्वात शेवटी एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची। गॅस बंद करायचा। आपली खीर तयार आहे। ही खीर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। सर्वात सोपी आणि झटपट होणारी शेवयांची खीर तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।